हा आहे महाराष्ट्र आणि हे आहे मुख्यमंत्र्यांचं गाव ठाणे. घोडबंदर रोड 2 किलोमीटरसाठी 2 तास आहे गाडीमध्ये. घोडबंदर रोडने आमचे घोडेच लावले आज. राम राम मंडळी, कसा आहेसा? आता आम्ही आहे नेरूळ मध्ये, नवी मुंबई मध्ये. आम्ही आलो एका फॅमिली फंक्शन साठी. आता परत निघालोय. आता वाटला आम्हाला पाऊस लागलाय. तुम्हाला मुंबईचा पाऊस दाखवतो कसा असतो ते. हाय कर. मुंबईचा पाऊस बघायचा आहे. हा बघा, दाखवूया आपण सगळ्यांना. हा दाखवूया मुंबईचा पाऊस, दाखवूया आपण. 1 मिनिट. शिवला पण आणि परीला पण. शाळा पाण्यात नव्हती कधी. शिवण्या तुझी शाळा उद्या सुट्टी आहे. कशाबद्दल सुट्टी तुला शाळेला उद्या? हेवी रेन. कसल्या? हेवी रेन. बापरे, इंग्लिश. जोरदार पाऊस पडला तर इंग्लिशचं कारण पाहिजे. खूप मोठा पाऊस पडत आहे त्याच्यामुळे शाळेत सुट्टी दिली आहे. अरे बापरे, तुझी मजा आहे मग उद्या. आणि शिवची? शिवला पण सुट्टी. शिव तुझ्या शाळेला सुट्टी? मला सुट्टी नाही. अयो, आता ड्रायव्हिंग करणार आणि मग तुम्हाला सुट्टी नाही? मला पण सुट्टी नाही. अरे MIDC कामगारांना सुट्टी. MIDC कामगार, परमनंट MIDC कामगार. मी MIDC कामगार आहे तर तुम्हाला सुट्टी नाही. सुट्टीचा विषय नाही. आणि किती कुठे गेली? आहे ना. अरे आमच्या व्लॉग मध्ये ये ना. आणि मी कुठे आहे? ब्लॉग चालू केलाय. मला ब्लॉग चालू केलाय मी. अरे माहितच नव्हतं मला. इकडे आहे व्लॉग. हाय गाईस. मग तुम्हाला सुट्टी नाही उद्या? नो मला पण नाही. मला पण नाही. जॉब वाले आहे ना. जॉब वाले ना. मला पण नाही. स्कूल वाले नाही हम लोग. शिवण्याची मजा आम्हाला आहे. शाळेला जायला लागणारच. तुमचा स्टॉप आला. हेच का LP? येस, नवी मुंबई विमानतळ. इकडेच थांबायला लागणार. मला तिकडे जायचं त्या साईडला थांबायला. नाही तर या साईडला. 1 मिनिट. बाय 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 इंदिरा गांधी. बाय बाय. चला बाय. ए बाय बाय. बरी बाय कर मावशीला. चला आता आपण आपल्या प्रवासाला जाऊया. शिव आता आपलं कुठं जायचं? शिव बोईसरला डायरेक्ट. बोईसर डायरेक्ट शिवच्या शाळेवर जाऊ. चला म्हटलं शाळा सुट्टी आहे. अरे या नवी मुंबईचा पाऊस. आपला बेंगलोर हायवे ना, मुंबई बेंगलोर हायवे ना. येस, आपल्या रोडला आलो आपण. आज पुढे अहमदाबादला जातो ना. वाया ठाणे. येस, घोडबंदर रोड. आता बोलू. राम राम मंडळी, कसे असता? आम्ही आलेलो इथे पार्टीला. मग आम्ही जातो इथे घरी. त्याच्याबद्दल आम्ही गाडीने जातो कारण की तुम्हाला शो करायला. पुढे चला पुढे. आणि मग त्याच्यानंतर आम्ही खूप सारे काय करू शकतो. झोपायचं, ड्रायव्हिंग, बसायचं, काय खेळायचं आणि बस झालं. काय खाल्लं पार्टी मध्ये? बिर्याणी, गुलाबजाम, पापड आणि काय होतं? रायता खाल्लाच होय. हो. आणि काय मजा केलीस? कार्यक्रम बघितला आणि आम्ही खेळलो तिथे जरा वेळ. खेळलीस होय. आणि कोण भेटलं तुला? पद्मा माऊ, निकिता दीदी, आणि शेफाली दीदी, ओम दादा, बाबा, पिंकू माऊ, आणि कोण? आणि तेजल माऊ, शिवा, संतोष काका आणि तू.
मी काय कायमच भेटतो तुला. झालं माझं एवढंच. एवढंच आहे. हा. झालं संपलं. मग पार्टी संपली. हो. मग त्यांना- आम्ही जातो आता घरी. कुठे निघालो घरी आता? आपल्या घरी बोईसरला. बोईसरला जायचोय. ठीक आहे. बाय बाय कर मग. बाय बाय. चल आपण आता कुठं आलोय? तुर्भे. तुर्भे नवीन अच्छा ठाण्याच्या रोडला. ठाण्याच्या रोडला आपण तुर्भेला आलोय. शिवचं काय? शिव काय बोलणार? शिव तू काय बोलणार सांग? काहीच नाही बोलणार. काहीतरी बोल की. हा तू काय खाल्लं आता? काय खाल्लं तू? बिर्याणी खाल्ली? तुला कशी वाटली? गुलाबजामुन पण खाल्लंस? म्हटलं कसं लागलं? गोड लागलं? आवडलं तुला? किती खाल्लीस मग तू? 3 खाल्लीस? अयो लडकून दिलं. मम्माने दिलं. मम्माने नाही खाल्लं? नाही तूच खाल्लंस? मीच खाल्लं होय. आणि काय केलंस तू? खेळलास होय. आणि फोटो पण काढलेस ना? आता आपण घरी जायचं. लवकर जायचं. पप्पाला चांगलं पुढे लाव गाडी. ओके चला लाईट बंद करा आता तुला जाऊया. हो चल लाईट बंद करूया. ऑफ कर लाईट. तू करणार? हा गेलीस? ती अक्काला बंद करता. ओके चला आता आपल्याला जायचं बोईसरला. ओके रात्रीचे 11:15 वाजले. आता आम्ही ठाण्यामध्ये आलोय आणि ठाण्यामध्ये रस्त्यांची आवाज तुम्हाला दाखवतो. मी रस्त्यावर पाणी किती तुंबते आपल्या मुख्यमंत्र्यांच्या गावामध्ये तुम्हाला दाखवतो. बाबा एकच मिनिट. रस्ता चुकल दे ना. हे पाणी काय पडतीवर नाही. बस विकास हा शिंदे साहेब पाठव. विकास विकास आहे बघा मतदान विकास. दिलं म्हणा तुला. डायरेक्ट अंगावरती पाणी. तर नशीब थांबली बाबी बाबा. नाही तर मला लावलं असतं. लोक म्हणले असते आल्या रात्री चौकच गेला असतो. ते पत्र बघ बघ बघ. काय ना? पत्र इथं रस्त्यावरती. कुठे? ते काय मागे गेली आता. नसलीच ती गाडी आता. जरा बघू ना. हळू बघू जाऊ काय? दे. 2 ते 3 वाजू देत. ठीक आहे. डायरेक्ट अंगावर पाणी. विषय आहे का? ब्रिज बांधले. विकास विकास ये बघा, समोर विकास. डायरेक्ट अंगावर पाणी. डायरेक्ट ब्रिजचं खाली डायरेक्ट पाणी. डायरेक्ट अंगावर पाणी. ठाण्याचा विकास हे बघ. ते बघ साईडला ठाणे म्हणजे मुख्यमंत्र्यांचं गाव ना. मुख्यमंत्र्यांचं गाव. हे बघा विकास. महाराष्ट्राची अवस्था अशी असणार का? डायरेक्ट अंगावर पाणी. त्यांनी तशीच सोय केली वाटतं पाणी जायला. अंगावरती पाडायचे माणसाच्या. चांगला विकास आहे. ठीक आहे. मी खूप काम केलं. दाखव पाणी किती ठीक आहे. पडतंय बघा. मधूनच च्या गावात खतरनाक रे. हे बघ हे बघ हे बघ हे बघ खतरनाक. टू व्हीलरवाल्यांना काय करायचं? हा? मतदान करायचं, काय मतदान. काय हे मतदान करायचं. टू व्हीलरच्या माणसं मतदान करायचं का नाही? करायचं की मरायचं नेत्यांसाठी. डायरेक्ट अंगावर पाणी पडतंय.
आत्ता रात्रीचे 11:15 वाजलेत आणि आत्ता आम्ही अहमदाबाद हायवे पासून फक्त 5 किलोमीटर मागे आहे. पण आता आम्ही ट्रॅफिकमध्ये अडकलोय आणि आम्हाला 5 किलोमीटर जाण्यासाठी 1 तास दाखवते मॅपवरती. आणि ट्रॅफिक म्हणजे आमची गाडी जागा हलत पण नाही, पण ट्रॅफिक जाम आहे. आपल्या दोन्ही साईडला चौक 5 किलोमीटर फक्त मागे आहे आम्ही आहे आपल्या. आणि आम्हाला 1 तास दाखवतोय. सगळ्या बाजून सगळे ट्रकच आहेत, पुढे मागे साईडला सगळे ट्रक. तुम्हाला ट्रॅफिक दाखवतो 5 किलोमीटरसाठी 1 तास. हे बघा ट्रॅफिक बंद, रस्ताच बंद. इथून अहमदाबाद हायवे फक्त 5 किलोमीटर आहे आणि आम्हाला दाखवते मॅपवरती 1 तास. आपल्या चौबाजूला ट्रकच आहे तो. चारी बाजूला ट्रक आहेत. ट्रकच आहे. मागे पुढे सगळीकडे पुढे मागे सगळे ट्रक 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 आणि मध्येच अडकून बसलोय. रात्रीचे 1 वाजले, अजून पण आम्ही घोडबंदर रोडलाच आहे. म्हणजे आम्ही ट्रॅफिकमध्ये बाहेरच नाही पडलेलो. सेम ट्रॅफिकवरती आहे. 2 किलोमीटर रस्ता आहे, 2 तास चालतोय आम्ही. सेम ट्रॅफिक आहे. हा आहे महाराष्ट्र आणि हे आहे मुख्यमंत्र्यांचं गाव ठाणे. घोडबंदर रोड 2 किलोमीटरसाठी 2 तास आहे गाडीमध्ये. गाडी हालत नाही. रात्रीचे 1 वाजले. रात्रीचे 1:45 वाजले. आता आम्ही त्या ट्रॅफिकमधनं बाहेर पडलोय. रात्रीच्या 1:45ला म्हणजे जवळपास 2-2.5 तास आम्ही ट्रॅफिकमध्ये होतो. अंतर होतं फक्त 5 किलोमीटरचं. आता आम्ही बाहेर पडलोय. आता आम्ही हायवेला लागेल. आता आमचा परत पुढचा प्रवास चालू बळसरच्या दिशेने. पण घोडबंदर रोड आम्हाला आज खतरनाक अनुभव दिला. घोडबंदर रोडने बेकार अनुभव होता. गव्हर्नमेंट म्हणजे मुख्यमंत्र्यांचं गाव आहे. घोडबंदर रोडने आमचे घोडेच लावले आज. आता बघूया. पाऊस पण आहे, पाऊस थांबलेला नाही. पाऊस तर कंटिन्युअस नेरळपासून चालूच आहे. जरा पण नाही मोडलं. आता आम्ही हायवेला लागलोय. 1:45 वाजले रात्रीचे. आता पोचायला आम्हाला 4 वाजेल. बघूया किती वाजेला पोचतोय. लेट्स सी. चला, रात्रीचं 3:30 वाजले. आत्ता आम्ही बोईसरला पोचलो आहे. रात्रीचं 3:30 झाले. तर सगळ्यांना गुड नाईट. आता मी पण जाऊन झोपतो. सकाळी परत कामावर जायचं आहे. मध्ये बाय बाय, टाटा, टेक केअर. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.